ते रेकॉर्डिंग बंद कर. चलो, गुड इव्हनिंग. सगळ्यांना आवाज ऐकू येतोय माझा? बाळांनो, आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय का? येस. ओके, गुड. बघा, आज आपण ना नवीन चॅप्टर बघणार आहोत. द नेम ऑफ द चॅप्टर इज किंगडम ॲनिमिलिया. बघा, आपण ना मागच्या लेक्चरला म्हणजे ह्याच्या अगोदरचे सगळे लेक्चर झाले, त्या लेक्चरमध्ये आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन बघितलं. ओके, ज्याच्यामध्ये किंगडम मोनेरा बघितला, किंगडम प्रोटिस्टा बघितला, किंगडम फंजाय बघितला, किंगडम प्लांटी बघितला, किंगडम ॲनिमिलिया बघितला. आता आपण प्रत्येक किंगडम प्लांटी तुम्हाला सरांनी डिटेलमध्ये घेतलाय. किंगडम ॲनिमिलिया मी आता तुम्हाला डिटेलमध्ये घेणार. ओके, सो किंगडम ॲनिमिलियामध्ये ऍक्च्युली इन्क्लूड्स कोण आहेत? सगळे त्या ॲनिमल्स आहेत. सगळे ॲनिमल्स आहेत ना, हे मल्टीसेल्युलर आहेत. नाव वी आर टॉकिंग अबाउट ओनली ॲनिमल्स. आणि सगळे ॲनिमल्स हेटरोट्रॉपिक आहेत. हे सर्वात महत्वाचं कॅरेक्टर्स आहे. दे डोंट हॅव सेल वॉल, त्यांना सेल वॉल नाही. ऍक्च्युली किंगडम ॲनिमिलिया हा इतर किंगडम पेक्षा वेगळा कसा आहे? इतर किंगडम पेक्षा किंगडम ॲनिमिलिया वेगळा कसा आहे? काय वेगळेपणा आहे की जो किंगडम ॲनिमिलिया आपण त्याला वेगळा, कुठल्या कॅरेक्टर्स मध्ये किंगडम ॲनिमिलिया इतर किंगडम पेक्षा वेगळा आहे? सो यू नो दॅट द किंगडम ॲनिमिलिया इन्क्लूड्स एंटायर एनिमल फाउना एक्सेप्ट प्रोटोझोआ. प्रोटोझोआ सोडून पहिल्यांदा काय केलं होतं? प्रोटोझोआला आपण किंगडम ॲनिमिलिया मध्ये टाकलं होतं पूर्वी 5 किंगडम क्लासिफिकेशनच्या अगोदर. पण नंतर असं लक्षात आलं की बेसिकली किंगडम हा युनिसेल्युलर आहे, बरोबर? त्यामुळे त्याला तिकडनं काढलं आणि प्रोटिस्टामध्ये टाकलं. आपण जर प्रोटोझोआचा विचार करायला झाला म्हणजे तर प्रोटोझोआ हा युनिसेल्युलर आहे किंवा असेल्युलर आहे. आता ऍक्च्युली इथे ना कॉन्ट्रोवर्सीज आहेत सायंटिस्ट मध्ये की बेसिकली हा युनिसेल्युलर का? कारण हा एक सेल म्हणजे अख्खा ऑर्गॅनिझम आहे. सिंगल सेल म्हणजे अमिबा, प्रोटोझोन्स मध्ये येणारे सगळे अॅनिमल्स आहेत. हा एक सेल आहे पण तो अख्खा ऑर्गॅनिझम आहे. जेव्हा आपण एक सेल म्हणतो तेव्हा सेलमध्ये सिम्पली न्यूक्लियस, सायटोप्लाझम सगळं बाकीचं सगळं येतं. पण प्रोटोझोआचा विचार करायला झाला तर वी आर कॉल्ड एज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम और यू कॅन से असेल्युलर ऑर्गॅनिझम. तर सायंटिस्ट मध्ये याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सीज आहेत की का असं? तर बेसिकली हा एक सिंगल सेल अख्खा ऑर्गॅनिझम काम करतो. बिकॉज यू नो दॅट सिंगल ऑर्गॅनिझम कंटेन ऑल वायटल फंक्शन्स. एक्सक्रिशन, ऑस्मोरेग्युलेशन, एक्सक्रिशन म्हणजे कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युल्स मधनं, डायजेशन, एव्हरीथिंग. सो जे काय वायटल फंक्शन्स आहेत जे आपल्या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स काम करतात, तो हा सगळा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम काम करतो. म्हणून आपण त्याला युनिसेल्युलर सेल असं म्हणायचं का नाही हा प्रश्न आहे. नीटमध्ये असा प्रश्न विचारतात, प्रोटोझोन्स आर डॅश. बऱ्याच वेळेला लोक त्याला सेल्युलर लिहितात. सो हे लक्षात ठेवायचं, इट इज आयदर यू कॅन राईट असेल्युलर किंवा तुम्ही लिहिणार युनिसेल्युलर. नुसता सेल्युलर लिहायचा नाही. सो फॉरगेट इट. आपण प्रोटोझोआ बद्दल बोलत असेल आपण जातोय किंगडम ॲनिमिलिया मध्ये, म्हणजे ॲनिमल्स बघतोय. हे तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून सांगितलं ना. मला असं सांगायचं की किंगडम ॲनिमिलिया हा इतर किंगडम पेक्षा वेगळा कसा? काय असे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत की जे किंगडम ॲनिमिलिया पेक्षा वेगळा, किंगडम ॲनिमिलियाला इतर किंगडम पेक्षा वेगळेपणा दाखवतात? सो व्हॉट आर द डिफरंट distinguishing characters? So animals are distinguished by other characters. That is, Animalia distinguished by other characters. Number one, obviously they are multicellular. They are multicellular. Obviously plants are also multicellular. Now, second,
they are heterotrophic, means you know that is feeding on the other organism. Third, they are mobile with some exception. Mobile means what? They can move from one place to another place. See, again I will tell you, there are two terms. One is called movement and locomotion. Locomotion याचा अर्थ movement of an entire organism from one place to another place. कुठलाही ऑर्गॅनिझम एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत जातो, याला आपण लोकोमोशन म्हणतो. लोकोमोशन मुवमेंट मुळे होतं. आपण पायाची मुवमेंट करतो म्हणून आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो. प्लांट्स मध्ये मुवमेंट होते, प्लांट्स मध्ये लोकोमोशन होत नाही. असं नाही आपण बघितलं आज झाड इकडे आणि दुसऱ्या दिवशी जाऊन बघतो हे झाड दुसरीकडे कुठे चालत चालत तिथपर्यंत गेले, असं होत नाही. सो याचा अर्थ काय? सो प्लांट मध्ये मुवमेंट आहे. बर्डचं फ्लॉवर होतं, फ्रूट मध्ये कंडिशन, फ्रूट मध्ये कन्व्हर्जन होतं. सो दीज आर दी मुवमेंट. प्लांट सनलाईटच्या दिशेने ग्रोथ दाखवतं, रूट पाण्याच्या दिशेने त्याची ग्रोथ दाखवतं. सो दीज आर दी मुवमेंट. हे सगळे दाखवलेले मुवमेंट्स आहेत, बट इज नॉट लोकोमोशन. प्लांट मध्ये मात्र ऍनिमल मध्ये मात्र लोकोमोशन आहे. सो हा लोकोमोशन आणि मुवमेंट मधला एकदम प्रॉमिनंट फरक आहे. So movement, locomotion is nothing but the movement of an entire organism from one place to another place. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रत्येक ऑर्गॅनिझम जो ऑर्गॅनिझम मूव्ह होतो त्याला आपण लोकोमोशन म्हणतात. सो दे आर मोबाईल इन सम एक्सेप्शनल. दे युजली शो नर्वस सिस्टीम. आता काही एक्सेप्शनल केसेस आर देअर. फॉर एक्झाम्पल पॉरिफेरस. पॉरिफेरस मध्ये नर्वस सिस्टीम नाहीये. हायड्रा मध्ये, सिलेंड्रेट्स मध्ये नर्वस सिस्टीम आहे, बट इट इज इन द फॉर्म ऑफ नर्व नेट. सो नॉट दॅट मच modified. It's a simple type of nervous system. So nervous system usually show nervous system and specialized sense organ for response to stimulus. आता जो पॉरिफेरस आहे यांच्यामध्ये कसं सॉरी पॉरिफेरस म्हणा किंवा हायड्रा मध्ये म्हणा स्पेशलिस्ट सेन्स ऑर्गन्स आहेत, सेन्सरी सेल्स आहेत. जसं ऍनिमल इव्हॉल्व होत जाईल तसं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जाते. पण ह्यांच्यामध्ये सेन्सरी सेल्स आहेत जे एका ठिकाणून सेन्स घेतात. सो सगळे ऍनिमल्स, किंगडम ऍनिमलमध्ये येणाऱ्या ऍनिमल्सला मोस्टली दे हॅव सेन्स ऑर्गन ऑर इन सेन्सरी सेल्स स्टिम्युलेशन घ्यायला. नाउ दे रिप्रोड्यूस सेक्शुअली बाय प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स. सो किंगडम ऍनिमलमध्ये सगळे ऍनिमल्स मोस्टली सेक्शुअली रिप्रोड्यूस करतात गॅमेट फॉर्मेशन करून. आता कुठलाही ऍनिमल्स बघा, एवढे प्रचंड ऍनिमल्स आहेत, हे सगळ्या ऍनिमल्सचा अभ्यास कसा करायचा? डिफिकल्ट आहे ना एवढा सगळ्यांचा अभ्यास करणं. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे हॅबिटॅट वेगळे, त्यांची मोड ऑफ न्यूट्रिशन वेगळी, त्यांचं रिप्रोडक्शनचे टाईप वेगळे, त्यांच्यामध्ये असलेले काय म्हणतात ते सिस्टीम्स वेगवेगळ्या, इव्होल्युशन जर सिस्टीम्स वेगवेगळ्या डेव्हलप होत गेल्या, मग या सगळ्यांचा अभ्यास कसा करायचा? प्रत्येकाची कॅरेक्टर्स वेगळे. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो मग डिफिकल्ट आहे तर मग त्यासाठी सोल्युशन काय? मग सायंटिस्टने काय केलं म्हणजे काहीतरी बेसिक पॅटर्न तयार केला, बेसिक क्रायटेरिया तयार केला. म्हणजे तुम्हाला मी क्लासिफिकेशन मध्ये पण सांगितलेलं, मला XYZ व्यक्ती शोधून काढायची आहे. समजा मला शाळेमध्ये कॉलेजमध्ये तुम्हाला शोधून काढायचं XYZ व्यक्तीला, मी कसं शोधणार? किंवा मला तुमच्या घरी यायचंय तर मी कसं येणार? तर तुम्ही मला पत्ता देणार. नॉर्मली आपण देताना पत्ता स्टेप बाय स्टेप देतो, तरच आपण येतो. नाव, मग शहराचं नाव, मग त्या एरियाचं नाव, बरोबर ना, मग त्याच्यानंतर त्या लेनचं नाव, मग जवळचं लँडमार्क, आणि मग तुमच्या सोसायटीचं नाव, आणि मग तुमची रूम नंबर. इन शॉर्ट आपण हे सगळे क्रायटेरिया फॉलो करतो आणि मग तिथपर्यंत जातो कुठलीही गोष्ट करायची असेल तरी. म्हणजे या सगळ्या ऍनिमलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी ना मला काहीतरी बेसिक क्रायटेरिया पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तो ॲक्वॅटिक आहे का तो टेरेस्ट्रियल आहे, तो एरियल आहे का तो अर्बोरल आहे, त्याची बॉडी च्या सेल्स मध्ये फंक्शन काय आहे, त्याच्यामध्ये टिश्यू आहेत का फक्त सेल्सच काम करतायत, त्याच्यामध्ये ऑर्गन तयार झाली आहे का सिस्टीम ऑर्गन आहेत का ऑर्गन तयार सिस्टीम झाले आहेत त्यांच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात कुठलाही ऍनिमल मला क्लासिफाय करायच्या अगोदर मी क्लासिफाय कुठल्या बेसवर करणार ना. बघा आपण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये एखाद्या व्यक्ती जर ओळखायचं असेल तर आपण त्याचे कॅरेक्टर्स लक्षात ठेवतो. कधी कधी नाव लक्षात, अरे हा ती उंच व्यक्ती, हा अरे हा तो बुटका मुलगा, अरे हा तो जाम बडबड करणारा मुलगा आहे, अरे हा तो गोरा मुलगा आहे, किंवा हा अरे ती खूप अभ्यास करणारी मुलगी आहे. सो व्हॉट मी काय केलं,
मी त्या मुलाचं त्याच्याबद्दल स्पेसिफिक कॅरेक्टर लक्षात ठेवले. सो तसे सगळे अॅनिमल्स लक्षात ठेवण्यासाठी त्याचे स्पेसिफिक कॅरेक्टर लक्षात ठेवले पाहिजे मला, तर मी त्याचं क्लासिफिकेशन करणं सोपं पडेल. पण मग क्लासिफिकेशन करण्यासाठी मला काहीतरी बेसिक गोष्टी पाहिजे ना, ज्या बेसवर मी त्याला क्लासिफाय करीन. मग सायंटिस्टने बेसिक गोष्टी कोणत्या ते शोधून काढल्या, त्याला त्यांनी नाव दिलं क्रायटेरिया. मग या क्रायटेरियाचा विचार करून त्याने कुठलाही अॅनिमल घेतला, या सगळ्या ह्या बेसिक क्रायटेरिया मधनच त्याचं आपण क्लासिफिकेशन करतो. मग ते कुठले कुठले क्रायटेरिया आहेत, तर तो क्रायटेरिया यूज फॉर अॅनिमल क्लासिफिकेशन. अॅनिमलच्या क्लासिफिकेशनसाठी हे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. पहिला क्रायटेरिया तो म्हणजे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय नक्की? बघा, जसं अॅनिमल्स इव्हॉल्व होत गेला, यू नो, सिंपल अॅनिमल इज, वी आर टॉकिंग अबाउट अॅनिमिलिया, सो वी स्टार्ट विथ पॉरिफेरा. सिंपल अॅनिमल्स आहेत हे पॉरिफेरापासून सुरुवात होतं. मग काही अॅनिमल्स, तुम्हाला माहिती आहे की टिश्यू म्हणजे काय, तर ग्रुप ऑफ सेल्स. सगळे ग्रुप ऑफ सेल एकत्र आले की टिश्यू तयार होतो. टिश्यू एकत्र आले, द टिश्यू रियुनाइट टू फॉर्म ऑर्गन. ऑर्गन एकत्र आले की सिस्टीम तयार होते, आणि सिस्टीम तयार झाली की ऑर्गॅनिझम तयार होतो. सो जेव्हा आपण या सगळ्या अॅनिमल्सचा अभ्यास करतो तेव्हा असं आढळतो काही अॅनिमल्स मध्ये ना फक्त टिश्यूच आहेत, सॉरी सेल्सच आहेत. तर काही अॅनिमल्स मध्ये सेल्स एकत्र येऊन टिश्यू फॉर्म झाले, तर काही अॅनिमल मध्ये टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन फॉर्म झाली, तर काही अॅनिमल्स मध्ये ऑर्गन सगळे एकत्र येऊन चांगल्यापैकी सिस्टीम तयार झाली. ह्याला आपण म्हणतो लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. त्या अॅनिमलची लेवल ऑफ ऑर्गनायझेशन काय आहे? मग तो सेलने बनलेला आहे, म्हणजे असंख्य सेल येऊन सेल प्रत्येक काम वेगवेगळं करतोय, का सेल एकत्र येऊन टिश्यू फॉर्म म्हणून काम करतायत, का टिश्यू सगळे एकत्र येऊन ऑर्गन म्हणून काम करतायत, की ऑर्गन सगळे एकत्र येऊन सिस्टीम म्हणून काम करतायत. दॅट इज कॉल्ड एज लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता ऑब्विसली ज्यावेळेला ऑर्गन्स तयार होणार त्यावेळी एफिशियन्सी जास्त असणार कामाची. म्हणजे उदाहरण सांगायचं बघा, आपल्यामध्ये काय, कन्सिडर की एक्सक्री सिस्टीम. एक्सक्री सिस्टीम जर कन्सिडर केली तर मेन एक्सक्री पार्ट इज किडनी. सो किडनी कशाने तयार झालाय? किडनी ऑर्गन आहे ना. ऑर्गन सगळे एकत्र आले, कोणते? किडनी आली, युरेटर आलं, युरिनरी ब्लॅडर आलं, युरेथ्रा आलं, हे सगळं एकत्र येऊन आपली एक्सक्री सिस्टीम तयार झाली. म्हणजे सगळे सिस्टीम एकत्र कसे आले? ऑर्गनने एकत्र आले. सगळे ऑर्गन कसे तयार झाले? सगळे ऑर्गन तयार झाले टिश्यूने. टिश्यू कसा तयार झाला? टिश्यू झाला सेल्सने, बरोबर ना. कुठले सेल्स होते? ज्याला आपण म्हणतो नेफ्रॉन. हे सगळे नेफ्रॉन एकत्र आले, टिश्यू तयार झाला, टिश्यू पासून ऑर्गन तयार झाली, ऑर्गन पासून सिस्टीम तयार झाली. म्हणजे फक्त स्पेसिफिक सेल्स हे स्पेसिफिक फंक्शनच करणार, स्पेसिफिक ऑर्गन स्पेसिफिक कामच करणार. दॅट इज कॉल्ड डिव्हिजन ऑफ लेबर. आपली नर्वस सिस्टीम डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये इंटरफेअर करणार नाही, आपली एक्सक्री सिस्टीम डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये इंटरफेअर करणार नाही. ऑब्विसली दे आर एकमेकाला इंटरलिंक आहेत, एकमेकाला इंटरकनेक्ट आहेत, पण डायजेशनचं काम नर्वस एक्सक्री सिस्टीम करेल का? नाही. सो त्यांचं काम स्पेसिफिक आहे. सो इकडे काय झालंय माहितीये का, डिव्हिजन ऑफ लेबर झालं. जेव्हा डिव्हिजन ऑफ लेबर होतं तेव्हा काम एकदम परफेक्ट होतं. आपण पुढे बघणार आहोत ते. सो ही पहिली लेवल आहे, दॅट इज कॉल्ड एज लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. दुसरी लेवल आहे ती म्हणजे सिमेट्री. सगळ्या सायंटिस्टने हे सगळा बेसिक क्रायटेरिया घेतला आणि मग अॅनिमलचं क्लासिफिकेशन केलं. कुठलाही अॅनिमल घ्या, तो लेवल ऑफ 3 लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये जातो. आयदर तो सेल्युलर लेवल मध्ये जाणार, किंवा तो टिश्यू मध्ये जाणार, किंवा तो ऑर्गन मध्ये जाणार, किंवा तो सिस्टीम मध्ये जाणार. सिमेट्री घ्या. आता सिमेट्री म्हणजे एक्झॅक्टली काय, आपण हे डिटेल मध्ये बघणार आहोत. मी तुम्हाला आता पहिला पार्ट सांगतो. सिमेट्री म्हणजे काय, तर अॅनिमलला मी कट केल्यानंतर हा अॅनिमल इक्वल हाल मध्ये कट होतो का अनइक्वल हाल मध्ये कट होतो, का सगळे पार्ट त्याचे इक्वल येतात, म्हणजे तो अॅनिमल सेंटर मधनं पास होतो, त्याला म्हणतात सिमेट्री. मग तुम्ही कुठलाही अॅनिमल घ्या, त्या 3 सिमेट्री दाखवणार असतो. मग ह्याच्यावर आपण अॅनिमलला क्लासिफिकेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल हायड्रा. सिमेट्री 3 प्रकारच्या आहेत. एक आहे असिमेट्रिकल, बायलॅटरल सिमेट्री, आणि दुसरं रेडियल सिमेट्री. मग कुठलाही तुम्ही अॅनिमल घ्या, या 3 सिमेट्री मधनं जाणारच. मग आता मी जर बघितलं, अरे मी हायड्रा बघितला, चला हायड्राला कट करून बघूया. हायड्राला मी कट केलं, माझ्या असं लक्षात आलं की हायड्रा कुठल्याही हालमधनं जर कट केला तर तो सेंटर मधनं जातो, म्हणजे त्याला रेडियल सिमेट्री आहे. और इफ यू टेक स्टारफिश, स्टारफिशला तुम्ही कुठल्याही अँगलने कट करा
तुमच्या असं लक्षात येईल त्याच्यामध्ये पेंटामेरस सिमेट्री आहे. तुम्ही फ्रॉग घ्या, फ्रॉगला मधनं कट करा, त्याचा लेफ्ट आणि राईट हा इक्वल आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री आहे. म्हणजे कुठलंही अॅनिमल्स या 3 सिमेट्री मध्ये बाहेर जातच नाहीये, बेसिक सिमेट्री म्हणतो. सो दॅट इज कॉल्ड सिमेट्री. मग अॅनिमल बघितल्यानंतर सायंटिस्टने अरे कुठल्या सिमेट्री मध्ये येतो, या सिमेट्री मध्ये, मग त्याला त्या सिमेट्री मध्ये टाकलं. सो पहिली त्याची लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघितली, मग त्याची सिमेट्री बघितली. तिसरा पार्ट बघितला तो म्हणजे जर्म लेअर. आता जर्म लेअर म्हणजे काय, तर जर्म लेअरचा अर्थ आहे एम्ब्रियोनिक लेअर. आता एम्ब्रियोनिक लेअर म्हणजे नक्की काय बघा. जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतं, the fusion of male and female gamete is called as fertilization. Exact definition of fertilization is union of haploid male gamete with the union of haploid female gamete to form diploid zygote is called fertilization. Haploid male gamete म्हणजे sperm आणि haploid female gamete म्हणजे egg यांचं एकत्र आल्यानंतर जे तयार होतं that is called zygote. Obviously zygote कसा असणार, diploid unicellular सेल असणार. त्याच्यामध्ये 2n नंबर आहे पण सेल एकच आहे, कारण झायगोट आहे, सिंगल सेल, युनिसेल्युलर डिप्लॉइड झायगोट तयार होणार. आता कुठलाही अॅनिमल तुम्ही घेतलं ना तर या फॉलोइंग स्टेज मधनं पास होतो तो. म्हणजे झायगोटच्या नंतर पुढची सेल येते, स्टेज त्याला म्हणतात क्लीवेज, ज्यामध्ये झायगोट डिवाइड होतो, झायगोट आणि त्याचे सेल्स तयार झाला, ब्लास्टोमेर्स म्हणतात. क्लीवेज झाल्यानंतर ब्लास्टुलेशन येतं, ब्लास्टुलेशन झाल्यानंतर गॅस्ट्रुलेशन होतं. गॅस्ट्रुलेशन ही अशी स्टेज ज्या वेळेला अॅनिमल मध्ये लेअर तयार होतात आणि ह्या लेअर पासून ज्याला आपण जर्म लेअर म्हणतो किंवा त्याला एम्ब्रियोनिक लेअर म्हणतो, आणि या जर्म लेअर पासून किंवा एम्ब्रियोनिक लेअर पासून एंटायर ऑर्गॅनिझम तयार होतो. मग आता जर्म लेअर 2 प्रकारचे आहेत. एकाला म्हणतात एक्टोडर्म, दुसऱ्याला म्हणतात एंडोडर्म आणि तिसऱ्याला म्हणतात मिसोडर्म. एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिसोडर्म हे 3 लेअर आहेत, किंवा एक्टोडर्म आणि एंडोडर्म हे 2 लेअर आहेत. आपण याचं डिटेल पुढे बघूया. थोडक्यात काय, या जर्म लेअर पासून एंटायर अॅनिमल तयार होतो. म्हणजे आपण एक ह्युमनचं एक्झाम्पल घेऊ. आपल्यामध्ये 3 लेअर तयार होतात गॅस्ट्रुलेशनच्या स्टेजमध्ये, जिकडे फक्त 3 लेअर तयार होणार, एक्टोडर्म, मिसोडर्म आणि एंडोडर्म. आता फॉर एक्झाम्पल आपलं हे तिन्ही लेअर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळी सिस्टीम तयार करतात. म्हणजे उदाहरणार्थ सर्क्युलेटरी सिस्टीम मिसोडर्म तयार करणार, सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये हार्ट आलं, ब्लड वेसल आलं, ब्लड आलं, सगळं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मिसोडर्म तयार करणार. सो अशा बॉडीतल्या सगळे, किडनी मिसोडर्म तयार करणार. आपल्या बॉडीतल्या सगळ्या सिस्टीम्स, ऑर्गन्स, बोन्स, एव्हरीथिंग ह्या 3 लेअर पासून तयार होतं. आणि म्हणून या लेअरला, किंवा 2 लेअर मध्ये काही अॅनिमल पासून तयार होतं, म्हणून या लेअरना एम्ब्रियोनिक लेअर असं म्हणतात, किंवा त्याला जर्म लेअर असं म्हणतात, ज्याच्यापासून एंटायर ऑर्गॅनिझम तयार होतो. सो दॅट इज कॉल्ड ए जर्म लेअर. जर्म लेअर हे गॅस्ट्रुलेशनच्या स्टेजमध्ये हे 3 लेअर तयार होतात. पहिला आपण बघितलं फर्टिलायझेशन, दॅट इज युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. त्याच्यानंतर पुढची स्टेज होते क्लिवेज, ज्याच्यामध्ये डिव्हिजन होते. क्लिवेजच्या नंतर होते पुढची स्टेज ब्लास्टुलेशन. त्याच्याने आपण पुढच्या वर्षी रिप्रोडक्शन मध्ये डिटेल मध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर पुढची स्टेज येते, दॅट इज कॉल्ड गॅस्ट्रुलेशन. ॲट द एंड ऑफ गॅस्ट्रुलेशन 3 जर्म लेयर्स आर फॉर्म, दॅट इज एक्टोडर्म, मिसोडर्म, एंडोडर्म, फ्रॉम विच एंटायर ऑर्गॅनिझम इज डेव्हलप. अख्खाच्या अख्खा ऑर्गॅनिझम त्या 3 लेअर पासून तयार होतो. आणि जेव्हा या ऑर्गॅनिझम मध्ये तोपर्यंत त्याला आपण एम्ब्रिओ म्हणतो. म्हणजे गॅस्ट्रुलेशनच्या स्टेज पर आपण त्याला वी टर्म ॲज एम्ब्रिओ, म्हणून त्याला एम्ब्रियोनिक लेअर असं म्हणतात. ज्या वेळेला एम्ब्रिओला ऑर्गन्स डेव्हलप व्हायला सुरुवात होतात, म्हणजे छोटेसे हात, छोटेसे पाय असे डेव्हलप व्हायला सुरुवात होते, त्या स्टेजला आपण त्याला फीटस असं म्हणतो. सो हे एम्ब्रियोनिक लेअर म्हणजे एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर 3 लेअर तयार होतात, म्हणून त्याला जर्म लेअर म्हणतात. मग सायंटिस्टने काय बघितलं, अरे जर्म लेअर किती आहेत, 2 आहेत का 3 आहेत. जर तो 2 लेअरचा असेल तर त्याला डिप्लोब्लास्टिक म्हटले. मग काही अॅनिमल 2 लेअरचे आहेत, मग त्याला ह्या ग्रुपमध्ये टाकलं. काही अॅनिमल 3 लेअरचे आहेत, म्हणजे त्याला या ग्रुपमध्ये टाकलं. ओके, सो असं त्यांनी जर्म लेअर कन्सिडर केला. ही एक क्रायटेरिया त्यांनी, बेसिक क्रायटेरिया घेतला. तिसरा बघितला त्याने सिलोम. आता बेसिकली सिलोम याचा शब्दशः अर्थ बॉडी कॅव्हिटी. काही अॅनिमलच्या मध्ये बॉडी कॅव्हिटी आहे, म्हणजे आपण. काही अॅनिमलच्या मध्ये बॉडी कॅव्हिटी नाहीये, आणि काही काही अॅनिमलच्या मध्ये बॉडी कॅव्हिटी आहे पण ती फॉल्स आहे, म्हणजे तुम्ही त्याला बॉडी कॅव्हिटी नाही म्हणू शकत. म्हणजे उदाहरण सांगतो मला, की एक रूम आहे अख्खी, बरोबर ना, या रूम मध्ये ना सगळं मी डंप केलं आणि पूर्ण पॅक भरून टाकली रूम, तिथं कॅव्हिटीज राहणार नाही, बरोबर.
त्याला म्हणतो आपण असिलोमेट. आपण डिटेलमध्ये बघायचं ते पुढे, मी आपल्याला तुम्हाला माहिती कळवा म्हणून सांगतोय. पुढचं एक आहे ते सुडो, म्हणजे सिलोम आहे, कॅव्हिटी आहे, पण ती कशी आहे, फॉल्स आहे, खोटी आहे. खोटी कॅव्हिटी कशी म्हणता येईल आपल्याला, तर बघा आपण सायबर कॅफेमध्ये जातो नेटवर बसायला, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपण बसतो ना तेवढाच भाग त्यांनी बंद केलेला असतो. मी जर ती रूम आहे त्या रूमला वरपासून खालपर्यंत भिंत टाकून त्याची कंपार्टमेंट बनवले तर ती सिलोम झाली, म्हणजे कॅव्हिटी फॉर्म केली. पण मी पूर्ण भिंत टाकलीच नाही. मी काय केलं, मी जेवढ्या ठिकाणी बसणार आहे कॉम्प्युटर घेऊन तेवढ्यापुरती मी बाजूने भिंत टाकली. सो म्हणायला कॅव्हिटी, पण ती खोटी कॅव्हिटी, पूर्णच्या पूर्ण कॅव्हिटी नाही. सो ज्या वेळेला कॅव्हिटी फॉल्स असते त्यावेळेला त्याला म्हणतात सुडो सिलोम, आणि खरी कॅव्हिटी असते त्याला म्हणतात सिलोम. सो सायंटिस्टने या सगळ्या अॅनिमल्सचं क्लासिफिकेशन करताना हे बघितलं, त्याच्यामध्ये कॅव्हिटी आहे का, नाहीये, मग त्याला या ग्रुपमध्ये टाकलं. त्याच्यामध्ये कॅव्हिटी आहे का, आहे, पण ती फॉल्स आहे, क्लिअर नाहीये, मग त्याला या ग्रुपमध्ये टाकलं. त्याच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे का, मग त्याला या ग्रुपमध्ये म्हणजे फायलम मध्ये टाकलं. तर अशा रीतीने सिलोम हा एक कन्सिडर केला. त्याच्यानंतर त्याने घेतलं सेगमेंटेशन. आता सगळ्याच अॅनिमल वरती सेगमेंटेशन नाहीये, म्हणजे तुम्ही अर्थवर्म घ्या, अर्थवर्मच्या वर सेगमेंट्स आहेत. कॉक्रोच घ्या, कॉक्रोचच्या वर सेगमेंट्स आहेत. म्हणजे अॅनालिड्स, ऑर्थ्रोपोड्स घेतले त्यांचे नॉर्मली ते सेगमेंटेड बॉडी, त्यांच्यावरती सेगमेंट आहेत, खंड आहेत त्यांच्यावरती. सो हे सेगमेंट आहेत का हे बघितलं. त्याच्यानंतर त्याने बघितलं नोटोकॉड, हा एक महत्वाचा आस्पेक्ट त्याने बघितलं. सो नोटोकॉड म्हणजे काय माहितीये का, बघा व्हर्टिबल कॉलमला ना स्पाइन असं म्हणतात. बघा व्हर्टिबल कॉलमला स्पाइन असं म्हणतात. ऍक्च्युली एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये नोटोकॉड असते. बघा मी काय म्हणतो ते ऐकून घ्या व्यवस्थित. नोटोकॉडला बऱ्याच जण नोटोकॉड आणि व्हर्टिबल कॉलम मध्ये कन्फ्युजन करतात. नोटोकॉड असणं आणि नोटोकॉड नसणं हे अॅनिमल्स मधलं सर्वात मोठं बेस आहे क्लासिफिकेशनचा. ज्या अॅनिमल मध्ये नोटोकॉड नाहीये त्याला म्हणतात नॉन कॉर्डेट्स, आणि ज्या अॅनिमल मध्ये नोटोकॉड आहे त्याला म्हणतात कॉर्डेट्स. आता ज्याच्यामध्ये व्हर्टिबल कॉलम नाहीच आहे त्याला नॉन कॉर्डेट्स म्हणतात. हा एक ग्रुप झाला, हा एक फायलम झाला. कॉर्डेट जो आहे त्या कॉर्डेट मध्ये नोटोकॉड असते, पण ऍक्च्युली नोटोकॉड म्हणण्यापेक्षा आपण व्हर्टिबल कॉलम म्हणूया. याच्यामध्ये सुद्धा कसं आहे, कॉर्डेटामध्ये पण परत वेगवेगळे युरोकॉर्डेट, सिफॅलोकॉर्डेट, व्हर्टिब्रेट्स असे वेगवेगळे येतात. तर नोटोकॉड ही एक एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये सगळ्याच अॅनिमल्स मध्ये असते, सगळ्या म्हणजे कॉर्डेट्स मध्ये असते. सगळ्या कॉर्डेट्स मध्ये नोटोकॉड असते. इवन दो इन केस ऑफ अस ऑल्सो वी हॅव नोटोकॉड, but as development proceed the notochord is converted into vertebral column. So notochord is not persistent throughout the life in case of vertebrates. म्हणजे in case of us vertebrates मध्ये नोटोकॉड पर्सिस्टंट राहत नाही. वी आर टॉकिंग अबाउट वर्टिब्रेट जो कॉर्डेटचा पार्ट आहे. कॉर्डेट मध्ये युरोकॉर्डेट आणि सिफॅलोकॉर्डेट पण येतात, पण ह्याच्यामध्ये काही जणांमध्ये नोटोकॉड इज पर्सिस्टंट थ्रू आउट लाईफ. नोटोकॉड ही कायमस्वरूपी राहते. इट नेव्हर कन्वर्ट इन टू वर्टिबल कॉलम. आपल्यामध्ये मात्र नोटोकॉड ही कन्वर्ट होते वर्टिबल कॉलम मध्ये. म्हणून आपण अगदी सिम्पली म्हणतो कॉर्डेट म्हणजे कोण, ज्याच्यामध्ये वर्टिबल कॉलम आहे, आणि नॉन कॉर्डेट म्हणजे कोण, ज्याच्यामध्ये वर्टिबल कॉलम नाही. सो नोटोकॉड ही टर्मिनॉलॉजी वर्टिबल कॉलमशी रिलेटेड, आणि वर्टिबल कॉलमच्या आत जे असतं दॅट इज कॉल्ड स्पायनल कॉर्ड. बऱ्याच जणांचा स्पाइन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये गडबड होते. स्पाइन म्हणजे वर्टिबल कॉलम, इट इज नॉट नर्व कॉर्ड, इट इज नॉट स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड हे एक्सटेन्शन ब्रेनचं आहे. ब्रेनचा लास्ट पार्ट मेडुला ऑब्लॉंगेटाचा आहे. मेडुला ऑब्लॉंगेटाचं फर्दर एक्सटेन्शन म्हणजे नर्व कॉर्ड किंवा स्पायनल कॉर्ड, जी वर्टिबल कॉलमच्या मधनं पास होते, मधनं जाते. थोडक्यात त्याला प्रोटेक्शन वर्टिबल कॉलमचे असं आपण म्हणूया. हे वर्टिबल कॉलम आपल्यामध्ये आहे, पण एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये आपल्याला नोटोकॉड म्हणतो आपण त्याला. जशी एम्ब्रियोनिक स्टेज डेव्हलप होत जाते तसं नोटोकॉडचं कन्व्हर्जन वर्टिबल कॉलम मध्ये होतं वर्टिब्रेट्स मध्ये. मग त्यात पायसिस आले, त्यात एव्ज आले, त्यात मॅमल्स आले, त्यात रेप्टिलियन्स आले, सगळे. पण वर्टिब्रेट्सचे सुद्धा अगोदरचे काही युरोकॉर्डेट्स, सिफॅलोकॉर्डेट्स आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिकली नोटोकॉड इज पर्सिस्टंट. त्यांच्यामध्ये नोटोकॉडचं कन्व्हर्जन वर्टिबल कॉलम मध्ये होत नाही. त्यामुळे नोटोकॉड इज पर्सिस्टंट थ्रू आउट द लाईफ.
सो हा बेसिक क्लासिफिकेशन त्याने घेतलं की ज्यांच्यामध्ये नोटोकॉड आहे, ज्यांच्यामध्ये नोटोकॉड नाहीये. इन्व्हर्टिब्रेट मध्ये मुळात नोटोकॉडच नाही, म्हणजे देयर इज नो व्हर्टिबल कॉलम, आणि कॉर्डेट्स मध्ये व्हर्टिबल कॉलम आहे. सो हा अतिशय महत्वाचा आस्पेक्ट होता नोटोकॉड, जो अॅनिमल्सला कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट अशा मोठ्या ग्रुपमध्ये डिव्हिजन करण्यासाठी उपयोगी आला. मग त्यांच्यामध्ये पण हे सगळे दिसणार. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कसं आहे, त्यांच्यामध्ये सिमेट्री कशी आहे, त्यांच्यामध्ये जर्म लेअर कसं आहे, त्यांच्यामध्ये सिलोम कसं आहे, त्यांच्यामध्ये सेगमेंटेशन आहे का नाहीये, त्यांच्यामध्ये नोटोकॉड आहे का नाहीये, एवढे सगळ्या गोष्टीचा विचार करून अॅनिमलचं क्लासिफिकेशन सायंटिस्टने करायला सुरुवात केली. सो आता आपण हे प्रत्येक पार्ट बघणार आहोत. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे नक्की काय, सिमेट्री म्हणजे नक्की काय, जर्म लेअर म्हणजे नक्की काय, सिलोम म्हणजे नक्की काय, हे मी तुम्हाला थोडं थोडं त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट सांगितला. सेगमेंटेशन म्हणजे नक्की काय, नोटोकॉड म्हणजे नक्की काय. अजून एक पार्ट त्यांनी विचारात घेतला, तो म्हणजे एक्झोस्केलेटन आणि एंडोस्केलेटन. काही अॅनिमल्स मध्ये फक्त एक्झोस्केलेटन आहे, एंडोस्केलेटन आहे, एक्झोस्केलेटन नाहीये. तर आपल्यामध्ये एक्झोस्केलेटन पण आहे आणि एंडोस्केलेटन पण आहे. म्हणजे काही स्पेशली सगळे ह्याच्यामध्ये काय कॉर्डेट मध्ये. इफ यू कन्सिडर बर्ड्स जर विचार केला तर एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ feathers, endoskeleton is in the form of bones. If you consider fish, exoskeleton in the form of scales, endoskeleton is bony. So हा पण एक त्यांनी क्रायटेरिया घेतला, दॅट इज एक्झोस्केलेटन आणि एंडोस्केलेटन, पण तुम्हाला याच्यामध्ये एनसीईआरटी मध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये. सो लक्षात ठेवा फक्त. सो लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सिमेट्री, जर्म लेअर, सीलोम, सेगमेंटेशन, नोटोकॉड. आता हे माहितीये तुम्हाला, सेल आहे, सेल सगळे एकत्र आले, टिश्यू आहे, टिश्यू सगळे एकत्र आले, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम, आणि ऑर्गन सिस्टीम पासून ऑर्गॅनिझम तयार झाला. ओके, ऑर्गॅनिझम तयार झालं. आता आपण प्रत्येक पार्ट बघूया. म्हणजे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पहिलं बघूया, मग सिमेट्री बघूया. बघा, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये ना दोन खरे ऍक्च्युली पार्ट येतात. म्हणजे किंगडम अॅनिमिलिया चा आपण चार्ट जर बघितला तर आपल्याला तुम्हाला असं बघायला मिळेल. बघा, किंगडम अॅनिमिलिया पहिला अॅनिमल बॉडी प्लेन म्हणजे सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, आता आपण बघितलं ते, दॅट इज लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. हा थोडासा पार्ट बॉडी प्लेन मध्ये येतो. मग अॅनिमल बॉडी प्लेन मध्ये काय काय येतं, किंवा ह्या ज्या आपण बघितलं काय येतं, तर सेल ऍग्रिगेट पॅटर्न येतो, दुसरा ब्लाइंड सॅक पॅटर्न येतो, तिसरा ट्यूब विद इन ट्यूब पॅटर्न येतो, दुसरा क्रायटेरिया येतो जर्म लेअर आहे. जर्म लेअर मध्ये काय येतं, आयदर दे आर डिप्लोब्लास्टिक ऑर ट्रिप्लोब्लास्टिक. सिलोम बघितलं, सिलोम मध्ये काय येतं, आयदर त्यात असिलोमेट आहे की सुडोसिलोमेट आहे का सिलोमेट आहे. नंतर बघितलं आपण बॉडी सिमेट्री, आयदर दे आर असिमेट्रिकल ऑर बायलॅटरली सिमेट्रिकल ऑर रेडियल सिमेट्रिकल. म्हणजे त्याच्या असिमेट्री आहे का बायलॅटरल सिमेट्री आहे का रेडियल सिमेट्री आहे. बॉडी सेगमेंटेशन. लास्ट बघितलं आपण बॉडी सपोर्ट, ज्याच्यामध्ये एक्झोस्केलेटन आणि एंडोस्केलेटन बघितलं. आता हा प्रत्येक पार्ट आपण बघायचा आहे. बॉडी, अॅनिमल बॉडी प्लेन म्हणजे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. बघा आपण बघूया. आता पहिला जो आपण पार्ट बघूया, दॅट इज लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय, त्यात सिम्पली सुरुवात होते अॅनिमलची पॉलिफेरन्स पासून. पहिला जो फायलम आहे बघा, कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट, यामध्ये कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेटचं एक सिंपल आपण एक्झाम्पल बघितलं, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स बघितली, ती म्हणजे नोटोकॉड इज अब्सेंट, नोटोकॉड इज प्रेझेंट. आता एकदम सिंपल जो अॅनिमल आहे, ज्याचा आपण इन्व्हर्टिब्रेटची सुरुवात करतोय आपण पॉलिफेरापासून. काही अॅनिमल्स हे सेल्सने बनलेले होते. ऑब्विसली दे आर सगळे मल्टीसेलर असणार, सेल्सने बनलेले होते, पण सेल्स एकत्र येऊन त्याने टिश्यू फॉर्म केला नव्हता. त्यामुळे जे सगळे सेल्सने बनलेले होते ना, तो प्रत्येक सेल इंडिपेंडेंटली काम करायचा. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये बघा, सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन येतं, ज्याच्यामध्ये सेल्सने बनलेला अॅनिमल, सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, दॅट इज स्पॉन्ज. मग सेल्स सगळे एकत्र आले आणि टिश्यू तयार झाले, सो दॅट इज टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. हे सिलेंड्रेट्स मध्ये मिळतं, म्हणजे हायड्रा. असे अॅनिमल पुढे इव्हॉल्व्ह होत गेले. मग ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, इट स्टार्ट फ्रॉम प्लॅटिहेल्मिन्स. प्लॅटिहेल्मिन्स मध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल मिळाली. त्याच्यानंतर आणि अदर फायला. त्याच्यानंतर पहिला जो आपण पार्ट बघणार, दॅट इज कॉल्ड सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सेल्युलर लेवल म्हणजे काय, अॅनिमलची बॉडी
ही असंख्य सेल्सने बनलेली होती, पण सेल्स पासून टिश्यू फॉर्म झाला नव्हता. नॉर्मली सेल्स दे गॅदर टू फॉर्म टिश्यू, टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन तयार होते, ऑर्गन तयार होऊन सिस्टीम तयार होते. पण ह्या अॅनिमल मध्ये म्हणजे या लोअर अॅनिमल मध्ये इस्पेशली स्पॉन्ज मध्ये या प्रकारची सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला दिसते, ज्याच्यामध्ये सेल्स सगळे आहेत, पण ते सेल्स नायदर फॉर्म टिश्यू नॉर फॉर्म ऑर्गन. सेल्स आर इंडिपेंडेंटली फंक्शनली इंडिपेंडेंट. एक प्रत्येक सेल इंडिपेंडेंटली फंक्शन करते. दॅट इज अ नो डिव्हिजन ऑफ लेबर. यांच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर नाहीये. बघा, जेव्हा डिव्हिजन ऑफ लेबर असतं ना, त्यावेळेला काम फास्ट होतं. म्हणजे उदाहरण तुम्हाला द्यायला सांगतो. एक मोठी याची कंपनी आहे, कशाची, बाईक तयार करणारी कंपनी आहे. से असं धरून त्याला मारुती कंपनी गाड्या तयार करते. आता मारुती तयार करणारी कंपनीने समजा 100 एम्प्लॉई ठेवले, म्हणजे 100 कामगार ठेवले आणि त्या कामगारांना सांगितलं, चल आपल्याला मारुतीची वॅगनार बनवायची आहे. 100 माणसं त्या वॅगनार तयार करण्याच्या मागे लागणार. होणार काय माहितीये का, एका वर्षामध्ये अत्यंत कमी वॅगनार तयार होणार. त्याचं कारण सांगतो. प्लस त्या फॉल्टी होणार. ओके, म्हणजे त्यामध्ये चुका पण असणार आणि चांगल्या पण नाही तयार होणार. त्याचं कारण का, कारण कोणाला काय काम करायचं माहितच नाही ना. पण समजा मालकाने काय केलं, त्यांनी डिव्हिजन ऑफ लेबर केली. 100 लोकांचे 10 ग्रुप बनवले आणि त्याने काय सांगितलं, 10 लोकांनी फक्त त्या वॅगनारची बॉडी बनवायची. वॅगनार म्हणजे गाडी, वॅगनार गाडीची बॉडी बनवायची फक्त. 10 लोकांनी त्या बॉडीला फक्त कलर द्यायचं काम करायचं. बाकीच्या 10 लोकांनी मोटर बनवायची काम करायचं. बाकीच्या 10 लोकांनी त्याची व्हील्स बनवायला तयार करायची. बाकीच्या 10 लोकांनी असेंबल करायचं काम करायचं. आता काय झालं माहितीये का, इकडे डिव्हिजन ऑफ लेबर झाली. जी 10 माणसं आहेत ती फक्त त्यांच्या कामालाच फोकस करणार. म्हणजे 10 माणसं फक्त बॉडी बनवायचं काम करणार, दुसरीकडे बघणारच नाही. त्यांचं काम फक्त बॉडी बनवणं. सो ऑब्व्हियसली जेव्हा डिव्हिजन लेबर होतं ना, तेव्हा काम फास्ट होतं. मग एका वर्षामध्ये जास्तीत जास्त गाड्या तयार होणार. त्याचं कारण का, डिव्हिजन ऑफ लेबर झालंय. 10 माणसांनी फक्त व्हील बनवायचे. सो जेव्हा डिव्हिजन ऑफ लेबर होतं, आपल्या पण बॉडीमध्ये डिव्हिजन ऑफ लेबर आहे ना. आपल्या कुठल्याही सेल कुठलंही काम करत नाही. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम डायजेशनच काम करतात. सो आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम एफिशियंटली काम करते. आपली नर्वस सिस्टीम फक्त इम्पल्स ट्रान्समिशनच काम करतात आणि ती एफिशियंटली काम करते. ऑब्व्हियसली ते एकमेकाला इंटरलिंक आहेत, इंटरकनेक्ट आहेत. जर त्या माणसाने बॉडीज बनवली नाही तर तो जोडणार कसा काय. जर ती मोटरच बनवली नाही गाडीची तर ती चालणार कशी. म्हणजे ते एकमेकाला इंटरकनेक्टेड आहेत, पण ते इंटरफेअर नाही करत एकमेकांमध्ये. आपली सिस्टीम इंटरफेअरिंग नाही करत, इंटरकनेक्ट आहे. इंटरफेअर कधी करेल, काही ॲबनॉर्मॅलिटी क्रिएट झाली तर, पण अदरवाईज इंटरफेअरेशन नसतं. एकमेकांमध्ये इंटरकनेक्शन असतं. आपल्या नर्वस सिस्टीमवर आपली एक्सक्रिटरी सिस्टीम पण डिपेंड आहे, आपली सर्क्युलेटरी सिस्टीम पण डिपेंड आहे. पण एक्सक्रिशनचं काम नर्वस सिस्टीम नाही करत, नर्वस सिस्टीमचं काम डायजेस्ट सिस्टीम नाही करत. याला म्हणतात सगळ्यांना डिव्हिजन ऑफ लेबर. पण जे काही खालचे अॅनिमल्स होते, म्हणजे सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन होते, ते सिम्पली सेलनेच तयार झाले. त्यांनी टिश्यू फॉर्म केलाच नव्हता. टिश्यू फॉर्म न केल्यामुळे त्यांच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर प्रकारच नव्हता. सो सिम्पल टाईपची होती. दॅट इज सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. Now all members of the animalia are multicellular. Obviously animalia म्हणजे multicellular असणार, and all of them do not exhibit the same pattern of organization of the cell. Now for example, in sponge the cells are arranged in case of cellular level of organization, cells are loosely arranged which neither form tissue nor organ. सो टिश्यू पण तयार करत नाही आणि ऑर्गन पण तयार करत नाही, म्हणून या प्रकारच्या ऑर्गनायझेशनला सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असं म्हणतात. सो फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ स्पॉन्ज द सेल्स आर अरेंज इन लूज सेल्स ॲग्रिगेट्स. दे एक्झिबिट सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सो दिस इज फर्स्ट, दॅट इज सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता आपण जाऊया टिश्यू लेवल. सम डिव्हिजन ऑफ लेबर ऑकर अमंग्स देम. अत्यंत कमी प्रमाणात डिव्हिजन ऑफ लेबर आढळते काही अॅनिमल्स मध्ये, पण इट इज व्हेरी रेअर. सो दिस इज सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. दुसरं जे आहे ते टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता काय झालं, आता पुढे एनिमल ते इव्हॉल्व्ड होतोय. सो सेल्युलर जाऊन आता सेल सगळं एकत्र येऊन सिम्पली टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन तयार झालं, जे हायड्रामध्ये सिलेंड्रेट्स मध्ये मिळतं. सो इन सिलेंड्रेट्स द अरेंजमेंट ऑफ सेल इज मोर कॉम्प्लेक्स. हिअर द सेल्स परफॉर्मिंग द सेम फंक्शन अँड आर अरेंज इन टू टिश्यू. हे कॉल्ड टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. इथं सेल सगळे एकत्र आले आणि टिश्यू फॉर्म केला, म्हणून या सगळ्यांना टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतात. थोडंसं
मॉडिफिकेशन झालं यांच्यामध्ये. तिसरी जी सिस्टीम होती दॅट इज ऑर्गन सिस्टीम ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे आता सगळे टिश्यू एकत्र आले, सगळे टिश्यू एकत्र आले आणि त्यांनी ऑर्गन तयार केली. आता ह्याच्यापेक्षा जास्त एफिशियंट काम करायला लागले. प्लॅटिहेल्मिन्स पासून तसं तयार झालं. सो ए स्टील हायर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दॅट इज ऑर्गन लेवल एक्झिबिटेड बाय मेंबर्स ऑफ प्लॅटिहेल्मिन्स. म्हणजे सगळे टिश्यू एकत्र आले, ऑर्गन तयार झालं. आता हे कोणामधनं सुरुवात होणार? आता हे सगळे सुरुवात झाले प्लॅटिहेल्मिन्स ऑनवर्ड्स पासून. सो प्लॅटिहेल्मिन्स अँड अदर हायर पाहिला वेअर टिश्यू आर ग्रुप टुगेदर टू फॉर्म ऑर्गन. टिश्यू पासून ग्रुप तयार झाले, त्याला आपण ऑर्गन म्हणतो. इच स्पेशलाइज फॉर पर्टिक्युलर फंक्शन. स्पेसिफिक